माध्यमातून आवाहन करत आहे की याचा कडाडून आपण विरोध केला पाहिजे. ह्या घनकचरा नियंत्रण शुल्काचा विरोध केलाच पाहिजे, ह्या कराचा विरोध केलाच पाहिजे, कारण हा अदानी कर आहे. अदानीची सेवा करण्यासाठी, भाजपाच्या मालकाची सेवा करण्यासाठी, एशनशीच्या मालकाची सेवा करण्यासाठी हा कर आपल्यावर लादला जातोय. ह्याची गरज नाहीये. इतर शहरांमध्ये कदाचित असेल, पण मुंबई एक असं शहर आहे, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल आणि महानगरपालिका असेल, गेल्या 2.5 वर्षामध्ये तर आपण पाहिलंच असेल, अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टींमधून कर डायरेक्टली इनडायरेक्टली लावला जातो. म्हणजे मुंबईच्या पुढे कर हा लावलाच जातो. जीएसटी मध्ये मुंबई पुढे असतं, इन्कम टॅक्स मध्ये मुंबई पुढे असतं, सगळ्या करांमध्ये मुंबई पुढे असेल, मग हा घनकचऱ्याचा कर कशाला लावला जातोय हा एक विचार करण्याची गोष्ट आहे. खरं तर ह्याच्यात काम खूप होऊ शकतं विना कर लावलं तरी देखील ह्या सरकारला कर लावायचा, त्याचा आम्ही विरोध करू, कडाडून विरोध करू. त्याच्या आधी 31 मे पर्यंत प्रत्येक मुंबईकरांनी, मुंबई प्रेमी जनतेने बीएमसीला त्याच्या लेखी सूचना पाठवल्या पाहिजेत की आम्ही याचा विरोध करतो आणि 1 रुपया देखील भरणार नाही. केला जाणार आहे. तसं पाहिलं गेलं तर पहिलं आमच्याकडून पैसे घेण्याच्या आधी, मुंबईकरांकडून पैसे घेण्याच्या आधी अदानी समूहाकडून धारावीसाठी 7,500 कोटीचा जो त्यांचा प्रीमियम आहे बीएमसी ते पहिलं घ्यावं, कारण ते तर माफ करून टाकले बीएमसीनी. म्हणजे अदानी समूहाला तुम्ही हे सगळे कर माफ करता, हे सगळे प्रीमियम्स माफ करता, शुल्क माफ करता आणि मुंबईकरांवर लागतं. यातच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी असं सांगितलं की 19 कोटी रुपये ते आता आणखी वाढवणार आहेत आणि संध्याकाळी ए आणि बी वॉर्ड वगळता इतर सगळे जे वॉर्ड आहेत ते संध्याकाळी पुन्हा एकदा झाडलोट त्याची केली. नाही, पहिली गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल गेल्या 2.5 वर्षामध्ये जशी रस्त्यांची हालत झाली आहे, पाण्याची परिस्थिती बिकट आहे, दवाखान्यात औषधं मिळत नाहीयेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो कचरा आम्ही आमच्या वेळी आपण पाहिलं असेल 2017 पासून तर त्याचं विलगीकरण सुरू केलं होतं. साधारणपणे 10,000 मेट्रिक टनवरनं 6,500 मेट्रिक टनवर आलेला तो पुन्हा एकदा 8,000 मेट्रिक टनवर आलेला आहे आणि कचरा उचललाच जात नाहीये. किती वेळा आम्ही जनप्रतिनिधी म्हणून वॉर्ड ऑफिसला विचारत असतो की कचरा उचलणार कधी, पण कचराच उचलला जात नाही. तर स्वच्छता निश्चितपणे करा आणि ती यंत्रणा ऑलरेडी तुमच्याकडे आहे, वेगळे पैसे लावायची गरजच नाहीये. जी यंत्रणा आहे ती जरी वापरली ना तुम्ही तरी मुंबई स्वच्छ दिसेल. आम्ही आंदोलन तर करूच, पहिलं त्याच्या आधी घरोघरी जाऊन शिवसैनिक जे ऑब्जेक्शन आहे ते लोकांकडून भरून घेतील आणि मग पुढची जी आमची विरोधाची भूमिका असेल ती आपण पाहालच. बरोबर आहे, म्हणजे घरं महागणार, घरं महाग झाली, कचऱ्यासाठी तुम्ही जास्ती येतात. आता पुढच्या महिन्यापासून मला वाटतं अदानी आणि बीएससीचे विजेचे दर वाढतात. मग मुंबईकरांना एका बाजूला तुम्ही मुंबईचे उद्योगधंदे सगळे गुजरातला नेताय, मुंबईत बीएसटी आहे त्याला जीएम अजून दिला नाही, जनरल मॅनेजर दिला नाही, बीएससी तुम्ही मारताय, तुम्ही ऑफिसला जाणं कठीण करताय, फुटपाथवर चालू शकत नाही, ऑफिसमध्ये पाणी नाही, आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून मुंबईकरांनी कर भरायचे तरी कसे? असं करून असं येतो. ती जागा त्यांना दिली होती, त्यांनी ढापली ती जागा. मुंबई महानगरपालिकेचा विरोध असताना, ते देखील पत्र माझ्याकडे आहे, विरोधाचं पत्र, ते विरोध असताना देखील मी मागच्या पत्रकार परिषदेत दाखवलेलं ते पत्र, त्यांनी जागा ती ढापली. आता त्यांना कळलं तिथे लेगेसी वेस्ट आहे म्हणून ते परत देतात, स्वच्छ करून आम्हाला द्या, आणि ते स्वच्छ कोणाच्या पैशाने? तुमच्या आमच्या पैशाने. त्यांनी स्वतः 31 मे पर्यंत. हा, 31 मे पर्यंत. तर या कालावधीत 25 तारखेला नालेसफाई आपण सुरू करू असं महानगरपालिकेने म्हटलं होतं, त्यासाठी डॅशबोर्ड तयार करण्यात आलं होतं, तो अजूनही सुरू झालेला नाहीये आणि आमच्या माहितीप्रमाणे अजून नालेसफाई पण नाही झाली. म्हणजे आपण हे पहा, सगळीकडेच आता मुंबईच्या आमदारांची मध्ये बैठक झाली ज्याच्यात आम्ही रस्त्यांची परिस्थितीबद्दल बोलत होतो. सगळीकडे रस्ते खोदून ठेवलेले आहेत, 2 वर्षात खड्डेमुक्त करू मुंबई असं एशनशी सरकारने सांगितलं होतं, पण त्याच गटाने आता मान्य केलेलं आहे. 1-2 आमदार तर हे पण बोलून गेले त्या बैठकीत की निवडणुकीच्या आधी तुम्ही जी भूमिपूजन आमच्या हातून केली, आता कामं तरी सुरू करा. म्हणजे एवढं भयानक चित्र आहे की निवडणुकीच्या आधी घाईघाईत भूमिपूजन केली, आता काम कुठेच सुरू झालं नाही. जिथे झाले तिथे काय गरजेचे काम तुम्ही पाहताय. कोस्टल रोड जे आमचं स्वप्न होतं, आणि मी प्रत्येक वेळी जेव्हा इथून घरापासून विधान भवनाला 15 मिनिटात पोहोचलेलो आहे, उद्धव साहेबांना थँक्यूचा मेसेज केलाय की तुमच्यामुळे हे स्वप्नपूर्ती झाली आणि मुंबईला हा मोकळा श्वास मिळाला. पण ह्या सरकारच्या हाती आल्यानंतर रस्त्याची क्वालिटी काय? तिथे टनलमध्ये एक दरवाजा टनलच्या दिशेने उघडतोय, तिथे कुठेतरी एक कोपऱ्यात खुर्ची ठेवली जी पूर्ण रस्ता ब्लॉक करते. भिंतीचं पेंटिंग बघा कसं पॅचवर्क दिसतंय, आणि रस्त्याचे लेवल तर खराब आहेच.
पण तसंच मी मध्यंतरीच्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती केली होती की मुंबईत 15 वॉर्ड ऑफिसर नाही आहेत, त्याची नियुक्ती करा. मला वाटतं त्याच्यानंतर तर 7च्या आत्ता झालेत. पण त्याच बैठकीत मी त्यांना परवा देखील सांगितलं की 7 झाले पुढचे पण करा, आणि रेल्वे ह्यांच्याबरोबर तुमचं जे काही संबंध असतात ते वाढवा, कारण त्यांची गरज लागते पावसाळ्यात. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल, मग तुमचे स्टॉर्म वॉटर ड्रेन्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. पण झालं असं की गेल्या 3 वर्षामध्ये निवडणूकच घेत नाही ते लोक, आणि म्हणून कोणाकडे जायचं लोकांनी.